सुरुवात करायची आपल्याला डायरेक्ट रेसिपीला. आता तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी काय म्हणते ते तुम्हाला सांगेनच. हे चिकन आहे, त्याच्यामध्ये घरातले सगळे मसाले ॲड केले होते, दही ॲड केलं होतं, बिर्याणी मसाला ॲड केला होता आणि मस्तपैकी असा वरून लिंबू पिळला होता आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मीठ ॲड केलं होतं, कोथिंबीर ॲड केली होती आणि छान असं मॅरिनेट करून घेतलं होतं आणि साईडला ठेवून दिलं होतं. त्यानंतर ही सगळी बाकीची तयारी करून घेतली होती. मॅरिनेटला टाईम लागतो म्हणून आईला म्हटलं होतं थोडा अभ्यास करून घेऊया. हा स्कूलचा अभ्यास नाही आहे, ॲबॅकस क्लासचा अभ्यास आहे. आमची एक्झाम येणार आहे लवकरच म्हणून तयारी चालू आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते, त्याला साईडला ठेवलं होतं. मग तयारी करायची होती आपल्याला फोडणीची. त्याची तयारी केली होती, फोडणीला घातलं होतं आणि याची रेसिपी कोणाला पाहिजे असेल फुल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला आवडेलच, मी टाकणार पण आहे, बट तरी मला कमेंट केला तर मला जास्त आवडेल. त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन ॲड केलं होतं आणि छान असा कलर आला होता. मग तांदूळ ॲड केले होते आणि मस्त परतून घेतले होते आणि बघा किती मस्त कलर आलाय. मग त्याला शिजायला ठेवलं होतं आणि अशा प्रकारे माझा चिकन पुलाव रेडी होता. या सगळ्यांनी खायला.